आजही ऑनलाईन खेळायला बंदी आहे. मग आपल्या राज्यात का चालते? त्यांना टॅक्स मध्ये जाऊन हे असं गेम खेळला परवानगी देतात का? मग उद्या ड्रग्सवाले पण म्हणतील आम्ही टॅक्स देऊ, आम्हालाही परवानगी द्या. आता तर इन्डायरेक्ट परवानगी दिलेली आहे, त्यांच्या पाठीवर थाप म्हणजे सरकारची परवानगी असल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळं अशा कलंकित लोकांना, अशा कलंकित मंत्र्यांना त्या सरकारमधनं हकालपट्टी करण्याचं धारिष्ट्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाखवतील का, हे आपण विचारणं गरजेचं आहे. रोज एका मंत्र्याची मानगण निघते. आता आमदारांचं सांगितलं, बऱ्याच आमदारांच्या सर्व गोष्टी बऱ्याच निघत आहेत. तुमची जर संमती नसती तर तुम्ही यांचे राजीनामे घेतले असते, राजीनामे दिले नसते तर यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली असते. त्यामुळे अशा कलंकित मंत्री महाराष्ट्राच्या इतिहासातलं एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात नसतील. अशा कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी ही झाली पाहिजे, यासाठी शिवसेनेचं पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण म्हणजे आज मुंबईपासून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे. आणि त्यांना प्रतिकात्मक रूप दाखवून देत आहे की प्रत्येक खेळणं कसं, दालबारचं कसं, ड्रग्सचं कसं. काही मंत्री जादूटोणा करतात. आपण पूर्वगामी महाराष्ट्र म्हणतो, शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अशा वेळी जर पदं मिळवण्यासाठी जादूटोणा केला जातो आणि तो उघड होतो तरी त्याच्यावर काय कारवाई होत नाही, तर ह्याकडे दुर्दैव कुठलं असतं. त्यामुळं आज आपण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं आहे, आपण आज जिल्ह्यात ठिकाणी केलेलं आहे. पण ह्या सरकारची वस्तुस्थिती आपल्याला प्रत्येक गावात, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणं आपल्या सर्व दिसून काही जबाबदारी. कारण याची वस्तुस्थिती काय, त्याचं सत्य काय, ते मोठ्या मोठ्या विकासाच्या गोष्टी करतात, पण एका बाजूला फक्त विकास करतात. पण सगळे भ्रष्टाचार यायला काढायची हिंमत का नाही होत? मुख्यमंत्री हातभार आहेत का? एवढं मोठं पाठी मोहम्मद असताना, आता कुठल्याही आमदाराची गरज नसताना, कोण जरी गेलं नाही तरी काय फरक पडत नसताना, अशा कलंकित मंत्र्याला मंत्रिमंडळातून न काढण्याचं कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. काय कारण आहे त्यांना बाहेर न काढण्याचं? आपण बघतोय आताचे मंत्री उघड बॅगा घेऊन पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले असतात, त्याच्यावर कारवाई होत नाही. ड्रग्सच्या बाबतीत तर काय सांगायचं गरज नाही. आता त्याला राजमान्यता मिळालेली आहे. म्हणजे आता काही दिवसांना जसं ऑनलाईन रमेच्या बाबतीत टॅक्स मिळतो पण त्याच्यावर बंदी आणायची नाही. ऑनलाईन रमेच्या बाबतीत कित्येक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. विधानसभेत प्रश्न विचारला त्यावेळेस सरकारनं सांगितलं की केंद्र सरकारचा कायदा आहे, अधिकार आहे. जेव्हा केंद्राच्या एखाद्या खासदारानं राज्यसभेत विचारलं तर राज्यसभेत केंद्र सरकारनं उत्तर दिलं की राज्याचा अधिकार आहे. म्हणजे केंद्र म्हणतं राज्याचं, राज्य म्हणतं केंद्राचं, मग अधिकार कोणाचा आहे हेही सरकारनं सांगण्याचं गरजेचं आहे.